छत्रपती शाहू महाराज स्टेडियमवर आजपासून महापौर चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली। स्पर्धेचं उद्घाटन महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते झालं। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते मुरलीधर जाधव, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, आदिल फरास, आष्की नाजरेकर, विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका अर्चना कोराने, सृष्टी जाधव यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत ताडसूळ, उपायुक्त किरण धनवाडे उपस्थित होते। स्पर्धेतील पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात झाला। हा सामना वेताळमाळ संघानं 3-0 गोल फरकानं जिंकून पुढची फेरी गाठली। दुपारी 4चा सामना पीटीएम आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला। पूर्वार्धात 8व्या मिनिटाला रोहित पवार यानं मैदानी गोल करत पीटीएमला आघाडी मिळवून दिली। यानंतर 15व्या मिनिटाला पुन्हा रोहित पवार यानं मैदानी गोल केला, तर 32व्या मिनिटाला ओंकार मोरे यानं गोल करत पीटीएमच्या आघाडीत भर घातली। पूर्वार्धापर्यंत 3-0 अशी आघाडी घेतलेल्या पीटीएमच्या यशराज कांबळेच्या पासवर ओंकार मोरे यानं गोल केला, तर 47व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल नोंदवला। यानंतर 53व्या मिनिटाला ओंकार मोरे यानं मैदानी गोल करत पीटीएमला 6-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। सुभाषनगर संघाकडून सामन्याच्या 56व्या मिनिटाला नितीन पोवार यानं गोल करत संघाचं खातं उघडलं। 61व्या मिनिटाला पीटीएमच्या अरबाज पेंढारीच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करत संघाला 7-1 अशी आघाडी मिळवून दिली, तर 67व्या मिनिटाला अरबाज पेंढारी यानं गोल करत संघाला 8-1 अशी आघाडी मिळवून दिली। सुभाषनगर संघाकडून सामन्याच्या 68व्या आणि 73व्या मिनिटाला आर्यन पांढरे यानं गोल केले, मात्र पीटीएमनं हा सामना 8-3 अशा मोठ्या गोल फरकानं जिंकला।